तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे, प्रथम सत्र परीक्षा 2024-25 मध्ये. तर 2024-25 मध्ये म्हणजे आता ह्या 2024 मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 तर त्याच्यामध्ये आपण एक सराव प्रश्नपत्रिका आपण मागच्या काही व्हिडिओपासून तयार करतोय प्रत्येक विषयाच्या. मागील व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका बघितली होती. या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत, जी की एकूण 40 गुणांची असेल आणि वेळ असेल त्यासाठी 2 तास. तर या प्रश्नपत्रिकेचा उपयोग तुम्ही फक्त आणि फक्त सराव प्रश्नपत्रिका म्हणून करायचा आहे. जर तुम्ही यासारख्या प्रश्नांची तयारी केलीत, म्हणजे यासारख्या इतर प्रश्नांची सुद्धा तयारी केलीत, तर तुम्हाला नक्की त्याचा परीक्षेमध्ये उपयोग होईल. अशी प्रत्येक विषयाची आपण 2-2 प्रश्नपत्रिका तयार करतो. तर चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व विषयांच्या सर्व सराव प्रश्नपत्रिका मिळून जातील. यासारख्या इतर प्रश्नांची सुद्धा तयारी करा, कारण हे प्रश्न आणि यासारखे इतर प्रश्न अशी मिळून या स्वरूपामध्ये तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका दिसेल. फक्त आणि फक्त सरावासाठी याचा उपयोग करा. नक्कीच तुम्हाला परीक्षेत यश मिळेल. प्रश्न क्रमांक 1 आहे. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तर दिलेले आहेत. त्यातला अचूक पर्याय निवडायचं आणि त्याचं अचूक वर्णाक्षर लिहायचं. म्हणजे समजा बी ऑप्शन करेक्ट आहे, तर बी एवढं लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे. त्याचं उत्तर जरी लिहिलं तरी चालतंय. आता पहिला प्रश्न बघा. त्रिकोण पी क्यू आर मध्ये असा हा त्रिकोण आहे पी क्यू आर. पी क्यू आर. तर त्याच्यामध्ये मोठा कोण आहे? आर. कोणापेक्षा? क्यू पेक्षा मोठा आहे. मग जो त्रिकोण मोठा त्याच्या समोरची बाजू मोठी, म्हणजे कुठली बाजू मोठी येणार? कुठला कोण मोठा आहे? आर हा कोण मोठा आहे. त्यामुळे आरच्या समोरची बाजू कुठली? पी क्यू मोठी. कोणापेक्षा? क्यूच्या समोरची बाजू कोण? पी आर पेक्षा. कारण क्यू लहान आहे, त्यामुळे पी क्यू मोठा पी आर पेक्षा. तर कुठलं उत्तर बरोबर येणार आहे? पी क्यू मोठा पी आर पेक्षा. हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे. तुम्ही परीक्षेमध्ये नुसतं बी ऑप्शन दिलं तरी चालेल, पहिल्याचं उत्तर, किंवा मग हे उत्तर जरी लिहिलं त्याच्यामध्ये पी क्यू मोठा पी आर पेक्षा, अशा स्वरूपात सुद्धा चालेल. आता दुसरा प्रश्न. 2 रेषांना, समजा अशा 2 रेषा आहेत, त्यांना एका छेदिकेने छेदलं तर किती कोण तयार होतील? 1, 2, 3, 4. ओके. परत 5, 6, 7 आणि 8. तर असे एकूण किती कोण तयार होणार आहेत? एकूण मिळून सगळे 8 कोण तयार होणार आहेत. त्यामुळे कुठला पर्याय बरोबर येणार? सी, 8. 2 समांतर रेषांना एका छेदिकेनं छेदलं. अशा 2 समांतर रेषा आहेत, त्यांना एका छेदिकेने काय केलं? छेदलं. तर त्याच्यामध्ये तयार होणाऱ्या जोडीतील व्युत्क्रम कोणांच्या पैकी एका कोणाचं माप जर 75 अंश असेल, तर त्याच्या दुसऱ्या व्युत्क्रम कोणाचं माप पण किती असणार आहे? 75 अंश. कारण रेषा समांतर असतील तर व्युत्क्रम कोण एकरूप असतात, म्हणजे समान मापाचे असतात. त्यामुळे कुठला पर्याय बरोबर येणार? सी. त्याच्या आधीचं उत्तर काय होतं? 8. याचं उत्तर काय येणार? सी. आता एखादा रेषाखंड आहे, समजा ए बी हा प्रश्न, ए बी. तर त्याला एक आणि एकच मध्यबिंदू असणार आहे. बरोबर हा मधला मध्यबिंदू म्हणजे काय? त्या रेषाखंडाचे 2 समान भाग करतो. म्हणजे पूर्ण 6 सेंटीमीटर आहे. तर हा अर्धा भाग 3 असणार आणि हा 3. असा समजा एखादा यम आहे, तर यम हा एकच त्याला मध्यबिंदू असणार आहे. एकच हे त्याचं उत्तर येणार. आता त्याच्यानंतर खालील उपप्रश्न सोडवा. 60 अंशाच्या समोरची बाजू. आता इथं प्रश्न जरासा असा पाहिजे होता. 30, 60, 90 अंशाचा जर त्रिकोण असेल, तर 60 अंशाच्या समोरची बाजू कर्णाच्या किती पट असते? असा डिटेलमध्ये प्रश्न पाहिजे होता. 30, 60 आणि 90 असा जर कोण असेल, तर 30, 60, 90 मध्ये समजा हा आपण असा काढला. तर 30, 60, 90 हा 60 अंश, हा 30 आणि हा 90 अंश. ओके. तर 60 अंशाच्या समोरची बाजू लक्षात ठेवा. 60 अंशाच्या समोरची बाजू बरोबर किती असते? वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. म्हणजे कर्णाच्या किती पट असते ती? वर्गमुळात 3/2. त्याच्यानंतर एक त्रिकोण पी क्यू आर काढायचा. आता तो पी क्यू आर काढल्यानंतर हे तुम्ही मागील इयत्तेमध्ये पण बघितलं. कंपासचं टोक इथे ठेवा. एखादं नाव देऊया त्याला आपण पी क्यू आर. तर कंपासचं टोक कशावर ठेवायचं? क्यू वर ठेवायचं. आणि क्यू वर ठेवून असे दोन्ही बाजूला काय करायचे? असे कंस मारायचे समान अंतरावर, असे म्हणजे दोन्हीकडे असे मारायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये इथं परत याच्यावर एकदा ठेवा इथे. ओके. इथे जो मिळाला तो बिंदू आणि इथे तेवढंच अंतर घ्या, किंवा थोडंसं बदला एकदा. मग ते एकदा बदललं की परत फिक्स ठेवा इथे. एकदा कंपासचं टोक याच्यावर ठेवा, इकडे एक कंस मारा, परत याच्यावर ठेवा, इकडे एक कंस मारा, आणि मग यातून जाणारा रेषाखंड तुम्ही काय करू शकता? किरण काढू शकता, आणि मग तुमचा हा कोन आपोआप दुभागला जाईल. आता इथं 120 अंशाचा कोन आहे.
तर तो असा आहे ना, कच्ची आकृती काढली मी 120 अंशाचा असेल. मग याच्यात तेच करायचं मगाशी सांगितलं तसं. काय करणार पहिल्यांदा याला नाव देऊया PQR. तर क्यू वर ठेवा कंपासचा टोक, दोन्हीकडे अशा आर्क मारा, परत याच्यावर एक ठेवा आणि याच्यावर एकदा कंपासचा टोक ठेवा, परत असे 2 आर्क मारा, कंस मारा आणि यातून जाणारा रेषाखंड 120च्या निम्मे निम्मे 60 अंश होते. एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? तर बघा असे एक रेषीय नसलेले म्हणजे हा एक बिंदू आहे, हा एक आणि हा एक, हे तिघे एका रेषेवर नाही आहेत, तर ते कुठली आकृती तयार करणार? त्रिकोण. समांतर रेषांची व्याख्या द्या. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतात? समांतर रेषा. ओके. त्याच्यानंतर आकृती दाखवलेल्या माहितीवरून हे आता कृतीयुक्त प्रश्न आहे. तर त्या 2 त्रिकोण बघा कुठले कुठले कोण दिलेत? पीटीला एकरूप हा TS दिलाय, परत क्यूटीला एकरूप TR दिलाय आणि हा विरुद्ध कोण इथला PTQ. तर हे 2 त्रिकोण काय झाले? बाकोबा कसोटीनुसार, कसोटीचं नाव पण लिहू शकता तुम्ही, बाकोबा कसोटीनुसार काय होणार? एकरूप. मग इकडचा जर TPQ असा घेतला, TP मग Q, तर इकडे काय घेणार? TSR. त्याच सिक्वेन्सने घ्यायचं TSR. इकडला जर पहिला आणि शेवटचा PQ घेतला तर इकडचा कोण येणार? PQ ला कोण येणार? एकरूप SR. आता इकडे TRS घेतलाय, इथे SR आलं. आता इथे TRS घेतलाय, TRS म्हणजे दुसरा, तिसरा आणि मग पहिला आहे. तसं इथे TQP येणार. कोण TQP, त्याचं उत्तर. आता त्याच्यानंतर दुसरी जी आकृती याच्यामध्ये आहे, एका त्रिकोणाच्या कोणांचे माप 2:3 आणि परत त्या 3:4 असं आहे, तर सर्व कोणांची मापे काढा. त्या कोणांची मापे कशी असणार गुणोत्तरात? म्हणजे 2x, 3x आणि 4x. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येणार? 180. 2 आणि 3 येणार 5, 5 आणि 4 9x. गुणिले 9 इकडे येऊन काय होणार? भागिले, म्हणजे 180 ला जर तुम्ही 9 ने भागलं, 9 1 9, 9 2 18 आणि वरची एक 0 म्हणजे किती येणार? 20. तर 20च्या दुप्पट 40, 20 त्रिक 60 आणि 20 चोक 80 याप्रमाणे दुप्पट, तिप्पट आणि चौपट करायचे. ओके. तर इथे बघा आपल्याला ही कृती पूर्ण करायची. ए ला समान कोण आहे? बी. तर हे आपल्याला साध्य करायचं. त्यासाठी काय केलं सध्यामध्ये? ए अधिक सी हे रेषीय जोडीतील कोण आहेत, त्यामुळे त्यांची कोणांच्या मापांची बेरीज 180. तर बी आणि सी हे अंतर कोण आहेत, त्यामुळे बी अधिक सी बरोबर 80. आता इथं ए आणि इकडे बी येणार, तर बी ला बी काय होईल? सॉरी, सी ला सी काय होईल? कॅन्सल. म्हणजे कोण ए बरोबर काय येणार? कोण बी, जे आपल्याला साध्य करायचं. ओके. आता इथपर्यंतचे प्रश्न मी ऍक्टिव्हिटी सोडवून दिले. तुम्ही इथनं पुढचे प्रश्न काय करायचे? स्वतः सोडवायचे आहेत. त्रिकोण PQR मध्ये इथं बघितलं आपण तर Q 90 अंश आहे, PQ 12 आहे, QR 5 आहे. QS ही PR ची मध्यगा असेल तर काय करायचं? QS शोधून काढायचा. तर हा प्रमेय वापरायचा त्याच्यात, की काटकोन त्रिकोण जर असेल तर कर्णावर काढलेली मध्यगा ही कर्णाला काय करते? दुभागते. सॉरी, कर्णावर काढलेली मध्यगा ही कर्णाच्या निम्मी असते. त्यामुळे आधी कर्ण शोधायचा आणि कर्णाच्या निम्म काय येणार? ही तुमची मध्यगा येणार. ओके. आता हे जर 2 त्रिकोण समरूप असतील तर समरूप असणारे संगत कोणल्या? म्हणजे इकडचा ए ला कोण येणार? P, बी ला कोण येणार? Q आणि सी ला कोण येणार? R. तर हे संगत कोण झाले? संगत बाजूंचं गुणोत्तर कसं लिहिणार? म्हणजे बाजूच्या बाबतीत असं लिहिणार, ए ला समान किंवा एकरूप बी, सॉरी ए ला एकरूप P, पहिल्याला पहिला असं, बी ला Q आणि सी ला कोण येणार? R. तसं इथं जर बघितलं आपण, ए बी छेद कोण येणार? PQ. ओके, बरोबर. पहिले शेवटचे 2 घ्या. BC छेद कोण येणार? QR. जस्ट अ मिनिट. BC छेद QR आणि शेवटी AC छेद इकडे कोण येणार? PR. तर हे तुम्ही करू शकता. हे तिथं आता एक्स आणि वाय हे निर्देशक दिलेले आहेत, तर AB मधलं काय काढायचं? अंतर काढायचं. ओके, याच्यावरनं. त्याच्यानंतर आकृतीमध्ये ए एकरूप बी आहे, तर काय सिद्ध करायचं आहे? रेषा L समांतर रेषा M. हा सराव संच मधला प्रश्न आहे, तुम्ही सोडवा. आता इथनं पुढे मी फक्त प्रश्न सांगेन, कुठे हिंट असेल तर इथे एखादा सी कोण घ्या, असा घेतला तर समजा एखादा सी घेतला तर सी आणि बी काय झाले? एकमेकाला संगत कोण झाले. संगत कोण एकरूप असतील तर रेषा समान, कारण हे एकमेकाला कसले झाले? विरुद्ध कोण. आणि ए आणि बी एकरूप दिले, त्यामुळे सी ला बी एकरूप येणार आणि मग ते दाखवायचे, किंवा डायरेक्ट हे बाह्य विक्रम कोण पण म्हणू शकता तुम्ही.
ए 80 आहे तर त्याच्यावरनं काय शोधायचं आहे तुम्हाला, ए जर 80 असेल तर एफ आणि जी शोधायचे. त्याच्यानंतर कोणतीही एक कृती पूर्ण करा. त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोणाच्या मापाच्या बेरजे इतके असते. तर हे सिद्ध करायचं आहे. या प्रमेयाच्या सिद्धता पुस्तकामध्ये सुद्धा आहे, तुम्ही व्यवस्थित बघू शकता. त्याच्यानंतर त्रिकोण एक्स वाय झेड काढायचा, ज्याच्यामध्ये पाया वाय झेड बरोबर 6, दोन बाजूंची बेरीज 9 सेंटीमीटर आणि एक्स वाय झेड बरोबर 50 अंश. त्रिकोण रचना प्रकरणातला प्रश्न. त्या दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे काय काढायचे, अंतर शोधून काढायचे. त्याच्यानंतर हा एक्स वाय झेड काढायचा आहे असा की y58 एक्स परिमिती 10.5 सेंटीमीटर असलेला त्रिकोण काढायचा. त्याच्यानंतर हा एक्स वाय झेड आहे, त्याच्यामध्ये एक्स वाय बरोबर 4 सेंटीमीटर, वाय झेड बरोबर 6, एक्स झेड बरोबर 5. हे दोन त्रिकोण समरूप आहेत. पी क्यू बरोबर 8 आहे. तर उरलेल्या बाजू काय करायचे, शोधून काढायचे. समरूपतेचा गुणधर्म वापरायचा आणि सोडवायचं. आता याच्यात जे ह्या सगळी माहिती दिली आणि याच्यावरून आपल्याला दोन त्रिकोण काय करायचे, एकरूप दाखवायचे आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालील कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. हे जे उपप्रश्न आहेत त्यातले कुठलेही दोन काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. पी क्यू आर काढायचा आहे, वजा दिले पी क्यू वजा पी आर, त्रिकोण रचनाच्या साह्यानं त्रिकोण काढायचा. दुसऱ्या प्रश्नासाठी ही आकृती आहे, तिसऱ्या प्रश्नासाठी ही आकृती आहे. त्याच्या सराव संच किंवा संकीर्ण प्रश्नसंग्रह मधलेच प्रश्न, तर ते शोधून काढा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5, जर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30 अंश आणि 60 अंश असतील तर 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू प्रमेय आहे. 30, 60, 90चा प्रमेय आहे, ते सिद्ध करायचं. फक्त एकच आहे, 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. एकच भाग, पहिला भाग त्याचा सिद्ध करायचा. आता याच्यानंतर आकृतीवरून आपण काय करायचं, ए बी आणि सी काय येतोय तो ते शोधून सांगायचं. ओके, तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका काय करा, तुम्ही सोडवून पूर्ण करा. म्हणजे इतर प्रश्न जे सांगितले, जे डिटेलमध्ये दिले नाहीत, तर त्याची उत्तर तुम्ही स्वतः शोधा. जेणेकरून एवढे जर प्रश्न तुम्ही चांगले केलेत व्यवस्थित, आणखीन एक प्रश्नपत्रिका आपण तयार केली आहे, त्या 2 प्रश्नपत्रिका तयार केल्यात तुम्ही चांगले, तर तुम्हाला त्याचा नक्की परीक्षेमध्ये उपयोग होईल. त्यामुळे नक्की ती प्रश्नपत्रिका बघा. ओके, थँक्यू.